नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत अंगारकी चतुर्थी आणि या अंगारकी चतुर्थीला महिलांनी काय करावे, त्याचप्रमाणे पूजाविधी, व्रत, नियम आणि चमत्कारी उपाय याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी. हा दिवस भगवान गणपतीसाठी अत्यंत प्रिय मानला जातो. या दिवशी केलेले व्रत हजार चतुर्थी इतके फलदायी असते. या दिवशी विशेष करून महिलांनी हे व्रत केले तर घरामध्ये सुख समृद्धी येते. त्याचप्रमाणे घरातील अडचणी कमी होतात. त्यामुळे महिलांसाठी हा दिवस अत्यंत फलदायी असतो. त्यामुळे महिलांनी आवर्जून अंगारकी चतुर्थीचे व्रत करावे. तर हे व्रत करण्यासाठी महिलांनी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आपल्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल, फोटो असेल तर तो आपल्याला देवघरासमोर पाटावरती आपल्याला ही मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दही दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शेवटी पाण्याने अभिषेक करायचा आहे. अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हा अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पाटावरती मांडायची आहे. त्यानंतर गणपतीला दुर्वा, लाल फुले अर्पण करायचे आहेत आणि अष्टगंध लावायचा आहे. गणपती बाप्पांच्या समोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. मोदक किंवा गोड नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. या दिवशी महिलांनी दिवसभर हे व्रत ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्याला या दिवशी शक्य असेल तर पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे. ही विधिवत पूजा झाल्यानंतर महिलांनी गणपती बाप्पासमोर प्रार्थना करून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, घरातील अडचणी कमी व्हाव्यात यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ओम गण गणपतये नमः हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. तो आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर रात्री चंद्रदर्शन करायचं आहे आणि रात्री चंद्र पाहूनच आपल्याला हे व्रत सोडायचं आहे. महिलांनी आवर्जून हे व्रत नक्की करावे. परंतु हे व्रत करत असताना काही चुकासुद्धा टाळायच्या आहेत. बघा, ही पूजा करत असताना मनामध्ये कोणताही राग ठेवायचा नाही किंवा वाद करायचा नाही. या दिवशी पूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. या उपवासामध्ये चुकीचे पदार्थ किंवा अन्न खाऊ नका. तुम्ही शक्य असेल तर फलाहार करून सुद्धा हा उपवास करू शकता. बघा, काही महिला अशा असतात की ज्या अंगारकीचे व्रत करतात परंतु उपवास हा चंद्रदर्शन न करता हे व्रत सोडत असतात. त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका. चंद्रदर्शन करूनच आपल्याला हे व्रत सोडायचं आहे. या अंगारकी चतुर्थीला महिलांनी आपल्या इच्छापूर्तीसाठी या 2 सेवा आवर्जून कराव्यात आणि त्या म्हणजे या दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण कराव्यात. त्याचप्रमाणे जास्वंदीचे लाल फूल अर्पण करून गणपती बाप्पांना आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे. विशेष करून गरिबांना या दिवशी अन्नदान करायचे आहे. त्याचप्रमाणे या दिवशी महिलांनी आवर्जून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी किंवा आरोग्यासाठी, शिक्षणात प्रगती होण्यासाठी आवर्जून गणपती अथर्वशीर्षक नक्की पठण करावे. त्याचप्रमाणे हे व्रत करत असताना दिवसभर आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा. खास करून महिलांनी जर ही सेवा केली, हे व्रत केले तर घरामध्ये सुख शांती वाढते. त्याचप्रमाणे आर्थिक समस्या कमी होतात आणि संततीसाठी आशीर्वाद मिळतो. जर तुम्ही ही अंगारकी चतुर्थी व्रत मनापासून केले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.